एक तर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या दिवशी उद्धव आणि राज ठाकरे या दोघांची भाषणं झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षावर त्यांनी तोफखाना डागला त्या पद्धतीनं न करता राज ठाकरे हे जरा थोडंसं राखूनच बोलले होते. त्याच वेळेस आणि मराठी भाषेसंदर्भातच आपण बोललो अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि इतर त्यांच्या सवंगड्यांनी त्याचं कौतुकही केलं. तर एकंदर असं लक्षात येतं आहे की राज ठाकरे यांची अजूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही असं एकंदर चित्र दिसतंय. त्याचं कारण असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकलं की राज ठाकरे यांच्याबद्दल कोणीही प्रतिक्रिया व्यक्त करू नका. म्हणजे त्यांची काहीतरी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांना कळालेली दिसते काहीतरी, त्याच्यामुळं तर ते करू नका असं सांगतायत. आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनीही आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं की या युतीच्या संदर्भात कोणतंही निवेदन करू नका. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वेट अँड सी अशी जी भूमिका आहे ही भूमिका ही राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. आणि हा त्यांचा नेहमीची शैली आहे की ते विचार करून त्याच्याबद्दल निर्णय घेतील. पण आता हा निर्णय घेत असताना त्यांना एका बाजूला मराठी माणसाचा जनमताचा रेटा याचा विचार करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला एकंदर राजकीय स्थिती ही काही उद्धव ठाकरे म्हणा किंवा याला काही फारशी पूरक अशी नाही. तेव्हा एकंदर सगळ्या या वस्तुस्थितीचा विचार करून ते निर्णय घेतील. परंतु ते एका फायनल डिसिजनवर आलेले आहेत असं या क्षणाला वाटत नाही. कारण असं की निशिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीने आग पाखड केली म्हणजे अक्षरशः आम्ही टॅक्स भरतो, आम्ही तुम्हाला भाकरी देतो इथपासून ते काय वाटेल ते पटक पटक के मारेंगे इथपर्यंत बोलले, याच्यावर अतिशय संयत अशी प्रतिक्रिया उभाट्या गटाने विशेषतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिली. पण त्यावर मनसेची प्रतिक्रियाच अजून आलेली नाही. याचं कारण असं आहे की त्यांचं वेट अँड सी असं धोरण सध्या दिसतं आहे. थोडंसं धीमेपणाने निर्णय घेऊन ते काहीतरी निर्णय घेतील आणि याचा अर्थ असा की दिल खोल के ज्याला म्हणतात अशा पद्धतीने भावाच्या बरोबर ते आहेत असं अजून तरी या क्षणाला आपल्याला म्हणता येत नाही. लवकरच राज ठाकरे आपली प्रतिक्रिया देतील आणि महाराष्ट्र त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष ठेवून आहे की ते काय कुठल्या बाजूने काय निर्णय देतात. मनसेचं अस्तित्व हे वेगळं आहेच आहे. म्हणजे शिवसेना आणि मनसे यांचं विलिनीकरण झालं असं कोणीही व्हावं असंही कोणी म्हणत नाही. पण मनसेचं वेगळं अस्तित्व हे विरोधी स्वरामध्ये ठेवायचं का सत्ताधारी सगळ्यांच्यामध्ये सामील व्हायचं हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आणि मला असं वाटतं की हा क्रुशियल असं डिसिजन आहे आणि हा डिसिजन घेण्यासाठी त्यांची अर्थातच द्विधा मनस्थिती झाली असेल आणि द्विधा मनस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये होणं अतिशय स्वाभाविक आहे. म्हणजे त्याच्यात अस्वाभाविक असं मी म्हणत नाही आहे. त्यामुळं ते निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ घेत असतील आणि हा निर्णय कसा होईल याच्याकडं खरोखरच आता सगळ्यांचं लक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.